माझ्या आठवणीतला आहे तो, तो कायम आठवणीत राहील. मला आजही ते मी थोडासा चोक होतो सांगताना, कारण अनेक जेव्हा ती संगमेश्वरच्या लढाईत महाराजांचं जे अष्टक आहे किंवा मावळे आहेत, एक 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 मारले जात आहेत. रायाजी मी करत होतो आणि त्यावेळेला लिटरली जेव्हा मी जो हात तलवार चालते आणि तेव्हा त्यातही तो एकाला मारतो, पण त्याचं लक्ष रायाजीचं महाराजांकडेच आहे. आणि ते एक भावना होतं ना की हा म्हणतो राजा, आणि फील होतं की आता राजे एकटेच आहेत, आता काय होणार. ते फील मला लिटरली झालं होतं. मी आजही फील करतो जेव्हा तो सीन बघतो ना की ह्याला आता राजे एकटेच आहेत. मी आत्तापर्यंत साथ होती, आता काय होणार. आणि ती काळजी घेऊन रायाजी पाण्यात जातोय ते फील मी नंतर शूटिंग झाल्यानंतर मी लिटरलीच म्हणलं, सर मला जाम जड झालं आहे म्हटलं, फील होतं आहे ते मला असं विकीने सगळे समजू शकतो. आणि प्रत्येकाला जर मला एकट्याला नाही, प्रत्येकाला आशिष पातोडे माझा मित्र ज्यांनी अंताजी केलं आहे, किंवा बालाजीराव ज्यांनी मालोजी केलं होतं, त्या सगळ्यांना हे फील झालं. सगळेजण असे स्तब्ध होते शूटिंगला. ज्यांचा जो एंड झाला, शूट झाला ना की संपलं, त्यांनी ते स्क्रीनवर बघताना, आम्ही मॉनिटर होताना तिकडे, जेव्हा मी पाण्यात जातोय तर मला तसं झालं होतं यार. त्यामुळे आय कांट फॉरगेट, मी कधीच विसरू शकत नाही तो शूटिंगचा दिवस. त्यामुळे आम्ही सगळेच 100% त्या दिले होते, सगळ्यांनीच. मी एकटा किंवा विकी नाही, सगळे 100% तिकडे होते, फक्त त्याच वातावरणात. आणि ते दिसतं सिनेमा पाहताना, प्रत्येकाची मेहनत कळते आणि त्यामुळे तो सिनेमा इतकी मोठी कलाकृती बनवू शकला, प्रेक्षकांचं प्रेम जिंकू शकलेला आहे. असे आणखी कोणते सीन होते म्हणजे की जेव्हा काहीही न करता डोळ्यात पाणी आलं? मी सीन तर सांगेनच. आम्ही ना शूटिंगच्या दिवशी, जेव्हा शूटिंग असतं, शूटिंगची सुरुवात ही शिवगारद आम्ही गर्जना व्हायची, तेव्हा मला वाटतं रोज शूटिंगला 2,000-2,200 लोक असायची सेटवर. मॅम आमचे ज्युनियर आर्टिस्ट 1400 ते 1500 ज्युनियर आर्टिस्ट असायचे, आणि बाकीचे 600-700 सगळे युनिटचे लोक. आणि शिवगर्जना व्हायची ना, तेव्हा त्या ह्याच्यात सगळ्या जाती धर्माची लोक काम करत होती. म्हणजे हिंदी भाषिक तर होते, म्हणजे सगळेच मुस्लिम्स होते, काही पंजाबी होते, काही कॅथलिक होते, सगळ्या धर्माचे होते. आज एवढ्या जणात सगळेच असणार, पण प्रत्येकजण ती शिवगर्जना झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, ओम नमो पार्वती पते हर हर महादेव, ते व्हायचं ना जोरात. चलो अभि, असं सुपर वाटायचं. म्हणजे ते खूपच छान होतं. आणि ह्या सगळ्याच गोष्टी आठवतात. आणि ना काहीच न करता, तुम्ही प्रश्न विचारलात आता की कधी डोळ्यात पाणी आलं, जेव्हा राज्याभिषेकाचा सीन होता ना, आणि किती योगायोग आहे आमचा. आणि खरंच मी त्यावेळेला असं म्हणजे खात्री पटली की हो, खरंच राजांचा आशीर्वाद आहे. 16 जानेवारीच्या दिवशी हा सीन आम्ही शूट करत होतो फिल्म सिटीला, हॅलिपॅडला सेट लावला होता, रायगडाचा सभामंडप, जिकडे सिंहासन सेट लावलं होतं. काय सुंदर सेट, अप्रतिम. म्हणजे मी हॅट्स ऑफ टू प्रोडक्शन डिझायनर्स, कमाल. तो सीन होता 16 जानेवारी, आणि 16 जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. आणि त्याच दिवशी आम्ही शूट करत होतो. हे ठरवून नाही, अजिबात ठरवून नाही. आम्हाला सरांनी सांगितलं की अनाऊन्स केलं की हा योगायोग आहे, आणि आज आपण शूटिंग करतो, आणि आजच्याच दिवशी राज्याभिषेक झाला आहे. आणि तो सीन शूट करताना म्हणजे मीच नाही, मी स्वतः विकी कौशल, एंट्री होते ना, तो जो हातात शिवधनुष्य घेऊन, धनुष्यबाण आणि तो दंडक, आणि त्या येतात आणि मागे सगळे आहेत, आम्ही बाजूला. मला असं भरून आलं होतं की असंच असेल ना, म्हणजे जेव्हा झालं असेल तेव्हा असंच असेल, असेच राजे आले असतील, सिंहासनाबरोबर बसले असतील. महाराजांचं तिथे जिरेटोप आहे, त्याच्याकडे जो लूक दिला आहे की ते सिंहासनावर बसणं, म्हणजे सिनेमात सोयराबाई आपल्या राजाराम त्यांच्या मुलाला प्रयत्न करतायत की छत्रपती माझाच मुलगा होणार, पण नाही, छोटी किंवा आनंदाची गोष्ट नव्हे. छत्रपती त्या सिंहासनावर बसणं केवढी मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ती स्वप्न, त्या इच्छा, ते सगळं ट्रान्सफर होणार आहे इकडे आता. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळेला असंच सगळं घडलं असेल की असंच असतील, आणि असेच सगळे ते संचारलं असेल की आज म्हणजे धनी गेलं आमचं,
आणि आमचे धाकलं धनी आता पुन्हा आमच्या स्वराज्याला धाकलं धनी आलं. पुन्हा आम्हाला मालक मिळाला. आम्ही बेवारस नाही झालो. मराठी जे म्हटलं होतं की मराठी बेवारस झाले शिवाजी महाराज गेल्यानंतर, नाही, आमचे मालक आहेत. ते फिलिंग आलं होतं आणि तेव्हा डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे विकी कौशलचं पण तेव्हा सीनच्या अगोदर लिटरली मी बोललो पाजी रोना आ रहा है. हाँ हाँ यार वो ऑरा है, वो ऑरा आहे. ते व्हायब्रेशन्स आहेत, ते तुम्हाला जाणवणार. आणि ते रडणं तेव्हा म्हणजे वाईट वाटतंय म्हणून की आनंद माहीत नाही, पण त्या एखाद्या ती शक्ती, ती व्हायब्रेशन्स असतात ना, ते तुम्हाला जाणवलं, तुम्हाला होतं, ते होतं. आणि ते प्रत्येकाला झालं. मग मला किरण करमरकर होता, मी असं डोळत तर किरणने मला जवळ घेतलं. किरण म्हटलं संत्या करेक्ट आहे, होणार. आपण मराठी आहोत ना, आपल्याला ते जास्त जाणवणार. करेक्ट आहे. आम्ही दोघं त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्यामुळे तेव्हा एक झालं होतं. आणि असं असतं की जेव्हा एखादी ऐतिहासिक भूमिका जगायची असते, फक्त अनुभवायची नसते, तर जगायची असेल तयारी खूप महत्त्वाची. वाचनाबद्दल आता उल्लेख झाला, पण वाचनापलीकडची तयारी कशी होती? घोडसवारीची एक झलक मिळाली, पण व्यायाम तर माझ्या मते प्रचंड करावा लागला असेल. व्यायाम म्हणजे मी सांगू, सरांनी आम्हाला ना बजावलं होतं की मला ना अजिबात खोलीबंद व्यायाम नको आहे तुमचा. म्हणजे जिममध्ये जाऊन डंबेल्स उचलून, आम्हाला मैदानात आम्ही धावायचो, सूर्यनमस्कार, त्या पुलअप्स काढायच्यात. मग आमच्या तलवारी रिहर्सल झालं की ते सामान उचलून आम्हीच गोळा करून ठेवायचं आहे. हॉर्स रायडिंगचं प्रशिक्षण झालं की लगेच घोडा अटेंडंटकडे द्यायचा नाही आहे, त्या घोड्याला घेऊन फिरायचं, त्याच्यावर चालायचं, असा त्याचा चेहरा असा जवळ धरून त्याच्याशी, आणि असे 5 राऊंड मारायचे त्याला जवळ फिरून. मग हे सगळं आम्हाला प्रशिक्षण जे पाहिजे, आपण त्याला काय म्हणतो मातीतला व्यायाम, तो आम्हाला करायला सांगितला. जेवण खावण म्हणजे जसं काय पाहिजे सगळं असायचं. अच्छा, डाएट नाही? डाएट नाही, कुठे मावळ्यांनी काय डाएट केलं. आम्ही म्हणलं कसलं डाएट नाही. आता थोडंसं आपण फिल्म करतोय, पण भारदस्त दिसायला हवं. मी पुट ऑन केलं होतं, कारण तो विकी कौशलने 105 किलो वाढवलं होतं वजन. 105 किलो. अर्थात ते त्याचं डाएट आणि हे सगळं फिजिक टोंड करून आम्ही पण तसेच होतो. पण आम्हाला सर म्हणाले होते की इथे फक्त छत्रपती संभाजी महाराज राजेच वाघ नाही, मला प्रत्येक मावळा वाघ दिसला पाहिजे, प्रत्येक मावळ्यात मला सिंह दिसला पाहिजे. म्हणजे विकी कौशलला सांगितलं तेच आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की प्रत्येक मावळ्याचा, मी ज्याचा क्लोज घेईन मारताना, तलवार चालवताना, मला चेहऱ्यात नजरेत वाघ दिसला पाहिजे.